कोल्हापुरातील महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ताकदीने प्रचाराला लागलेत। दुसरीकडे इच्छुकांची गर्दी राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर पाहायला मिळते। नगरसेवक होण्यासाठी निष्ठावंतांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय। देव अक्षरशः पाण्यात ठेवलेत। उमेदवारी मिळावी म्हणून कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्यात। तर दुसरीकडे पुन्हा एकदा कोल्हापुरात महापालिका निवडणुकीच्या रिंगणात घराणेशाही पाहायला मिळते। आमदार खासदार पुत्र कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवणार असून त्याची चर्चाही कोल्हापुरात आता जोरदार सुरू झाली आहे। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे। हे तिघेही महापालिका निवडणूक लढवणार असल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा राजकीय घराणेशाही पाहायला मिळणार आहे। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार आहेत। गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कृष्णराज यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली, परंतु ती संधी न मिळाल्याने आता ते महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 3 मधून लढवण्यासाठी इच्छुक आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईत ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गेलेले, त्यामुळे ते महापालिका निवडणूक लढवणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। तर महायुतीतील शिवसेना पक्षाचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर ही निवडणूक लढवणार आहेत। प्रभाग क्रमांक 7 साठी ऋतुराज क्षीरसागर इच्छुक असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आलाय। तर काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवलेल्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी काहीच महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यांचे सुपुत्र सत्यजित जाधव आता महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। प्रभाग क्रमांक 18 साठी सत्यजित जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचाही प्रचाराचा शुभारंभ झाला आहे। कोल्हापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आजी माजी आमदार यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात तर उतरले आहेत, तर याचबरोबर याच मतदारसंघातून 2024च्या विधानसभेला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर हेही महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत। लाटकर यांचा 2024च्या विधानसभेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पराभव केलेला। तेच लाटकर आता प्रभाग क्रमांक 3 मधून महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून राजेश लाटकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास कृष्णराज महाडिक विरुद्ध राजेश लाटकर ही हाय व्होल्टेज लढत कोल्हापुरात होऊ शकते। काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर आणि भाजपचे उमेदवार कृष्णराज महाडिक अशी ही लढत होण्याची शक्यता आहे। या लढतीत खरं तर धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे, त्यामुळेच ही लढत कोल्हापुरात हाय व्होल्टेज ठरणार आहे। एकंदरीत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हालचाली पाहता महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अनेक वर्ष आपल्या प्रभागात कामं केलीत। ऐन वेळेला प्रभाग रचना बदलल्याने इच्छुकांची आधीच अडचण झाली आहे, त्यातच प्रचारालाही वेळ कमी आहे आणि यात भरीसभर जर आमदार खासदार पुत्रांना उमेदवारी देण्यात आली तर मग इच्छुकांनी करायचं काय अशी चर्चा आता कोल्हापूरच्या कट्ट्यांवर रंगू लागली आहे। तुम्हाला काय वाटतं, कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।